नमस्कार मित्रांनो, एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यामध्ये मित्रांनो आता लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांनी KYC केली नाही. दरम्यान KYC करून देखील अनेक महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही. त्यामुळे सरकारने या ठिकाणी मोठा निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, अ, यामध्ये आता लाडकी बहिणीची यादी ही अंगणवाडी सेविकाकडे पोहोचलेल्या आहेत. यामुळे आता लवकरच अंगणवाडी सेविका या घरोघरी जाऊन आता ह्या पडताळणी करणार आहेत. तसेच काय आहे संपूर्ण ही मोठी अपडेट हे आपण पाहूया. तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, इथे पाहू शकता की KYC मध्ये चूक, लाडकीची यादी आता अंगणवाडी सेविकांकडे पोहोचली. आता घरोघरी जाऊन होणार पडताळणी. काय आहे सविस्तर अपडेट पाहू शकता. तर लाडकी बहीण योजनेत KYCतील चुकांमुळे तब्बल 26 लाख महिलांचा लाभ बंद झाल्याची माहिती समोर आलेली आहे. दरम्यान आता अंगणवाडी सेविका या महिलांच्या घरोघरी जाऊन आता पडताळणी करणार आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये मित्रांनो, लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट आहे की यामध्ये लाडकी बहीण योजनेत 26 लाख महिलांची पडताळणी होणार. अंगणवाडी सेविका या ठिकाणी घरोघरी जाऊन व्हेरिफिकेशन करणार. तसेच लाडकी बहीण योजनेत महिलांना KYC करणे अनिवार्य केले होते. अनेक महिलांनी KYC केलेले नाही. दरम्यान KYC करून देखील अनेक महिलांना डिसेंबरचा हप्ता हा मिळालेला नाही. मिळालेल्या माहितीनुसार 26 लाख महिलांना KYC नंतरही योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे महिलांच्या मनात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत आता सरकारने महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी इथे घेतलेला आहे. KYC करून ही योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी ही केली जाणार आहे. तसेच पुढे पाहू शकता मित्रांनो की यामध्ये अंगणवाडी सेविकांकडे महिलांची यादी. तर लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांच्या KYC मुळे लाभ बंद झाला आहे त्यांची यादी आता अंगणवाडी सेविकांकडे देण्यात आलेली आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत. आता यासाठी अंगणवाडी सेविकांचे काम सुरूही झालेलं आहे. अंगणवाडी सेविका महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी देखील करत आहेत. तसेच लाडकी बहीण योजनेत KYC मुळे ज्या महिलांचे लाभ बंद झालेले आहेत त्यांची यादी अंगणवाडी सेविकांकडे प्राप्त झालेली आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविका या महिलांच्या पत्त्यावर जाऊन त्यांची पडताळणी करणार आहेत. त्या खरंच पात्र आहेत का हेही या ठिकाणी चेक करणार आहेत. तसेच पुढे पाहू शकता की यामध्ये लाडकी बहीण योजनेत अंगणवाडी सेविकांकडे वंचित लाभार्थ्यांची यादी प्राप्त झालेली आहे. या यादीनुसार महिलांची पडताळणी करणार आहे. त्या गावातील अंगणवाडी सेविकांकडे ही यादी सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर व्हेरिफिकेशन होणार आहे. दरम्यान जर काही अडचण आली तर घाबरून न जाता महिलांनी अंगणवाडी केंद्रात भेट द्यायची आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेविषयी एक मोठी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली, आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन अपडेटमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.